कृपया सर्वांनी शांतता राखावी प्लीज. धर्तीवर आपल्याकडे आपण आता ही एक टुर्नामेंट सुरू केली आणि अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या टुर्नामेंटमध्ये एकूण आठ संघांनी भाग घेतला होता आणि अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात ही टुर्नामेंट पार पडली आहे. त्या 8 संघांचे इथे मी नामोल्लेख करतो अशासाठी की सर्वांनी त्यांना जाणून घेतलं पाहिजे आपले संघ कुठले होते आणि आपल्या संघाचा इथे एक उल्लेख केला गेला पाहिजे. हॅलो, आपल्याकडे ज्या संघांनी भाग घेतला होता त्या संघांची नावं अशी आहेत: ब्रह्मेश्वर हिट, बूम बूम बुवानगर, भेंडीपाडा सिक्सर, स्मार्ट्स ग्लोबल स्टार्स, केशवपाडा हुरकिन, RBR, प्रिन्स पॅराडाईज आणि स्पोर्ट्स झोन स्ट्रायकर अशा प्रकारचे 8 संघांनी आपल्याकडे भाग घेतला होता. खरं तर आपल्याकडे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं इथे आपण त्यांचं सन्मान चिन्ह देऊन सुरुवातीला त्यांचं स्वागत करत आहोत. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करू इच्छितोय. त्या मान्यवरांचा इथे मी उल्लेख करतोय कारण खूप मोठी निवड झाली होती. मुंबई संघामध्ये IPL साठी विशेष सचिन तेंडुलकरने त्यांची दखल घेतली होती. हे विशेष इथे मी उल्लेख करतोय आणि हेही सांगू इच्छितोय की त्यांची बॉलिंग तर आपण पाहिलीच आहे. हॅलो 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 माफ करा 2 मिनिटं शांतता राखा जरा प्लीज. प्रॉब्लेम झाला काय? हॅलो 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 हां, जरा मला वाटतं नेटवर्कचा इश्यू होता त्यामुळे जरा गोंधळ झाला होता. तरी पुन्हा एकदा उल्लेख करतो की क्रिकेटपटू मुसाफिर खोटीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे पण मला वाटतं मी त्यांना मुरलीधरला सिक्सर मारताना पाहिलंय. मुरलीधरला सिक्सर मारणारा खेळाडू आपल्याकडे आहे, आपल्या समोर उभा आहे, याचा आपल्याला खरं म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू. तर त्यांचा इथे आपण आता सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. त्यांना आशिष गोवारी आमचे उभयते खेळाडू आहेत, आमचे कमिटीचे आहेत, कमिटीचे सन्माननीय आशिष गोवारी यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून घ्या. तसेच आपल्याकडे आपल्या अर्नाळ्यातील एक पोलीस बंधू सामाजिक कार्यकर्ते विनाथ पाटील इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की ते एक प्रबोधनपर लिखाण करत असतात आणि एक इतिहास
अभ्यासक म्हणून आपल्या तालुक्यात त्याची प्रसिद्धी आहे. आपल्या तरुणांना इतिहासाची रुची निर्माण व्हावी म्हणून आपल्या वसईच्या इतिहासाचं फार मोठं संशोधन ते करत असतात. तसेच ते त्यांना मागच्या वर्षी प्रबोधन लिखाणासाठी देवर्षी नारद पुरस्कार मिळाला होता. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि विशेष म्हणजे राज्यपालाच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ते आपल्याकडे उपस्थित झाले आहेत. त्यांना इथे आपण त्याचा सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करीतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. तसेच आपल्या गावातील काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वश्री माननीय श्री राजाराम तांडेल त्यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन ते सत्कार करतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच आपल्या गावातील बुजुर्ग ज्येष्ठ नेते माननीय श्री केडी खरत साहेब यांचाही सन्मान चिन्ह देऊन ते सत्कार केला जातो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. माननीय श्री गजानन निजाई गजानन किडी माफ करा गजानन किडी यांचाही सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. माजी सरपंच हरिश्चंद्र घरत उर्फ गांधी घरत यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतो. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. माननीय श्री एच एम नाईक विराजी नाईक यांचाही सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतो. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रिय कार्यकर्ते कांतीलाल गिरी ते उपस्थित आहेत. माननीय कांतीलाल गिरी यांचाही इथे आपण सत्कार करू इच्छितो. त्यांचा तिने स्वीकार करावा. तसेच आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते रुद्रनाथ मेहे यांचाही सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतो. आपण आपला कार्यक्रम इथे सुरू ठेवत आहोत. तत्पूर्वी आपण एक विशेष सत्कार करतोय. तो म्हणजे आपल्या व्यासपीठावर एक चिमुकला सत्कार मूर्ती आहे. उर्वीचा विशेष सत्कार करतोय. तो अशासाठी की उर्वीचे वडीलही इथे आज उपस्थित आहेत. निनाद पाटील उभे राहा. काही दिवसापूर्वी उर्वी जान्हवी निनाद पाटील यांचा आपण अशासाठी सत्कार करतोय की काही दिवसापूर्वी अर्नाळा जिल्हा ते अर्नाळा हे अंतर अवघ्या 39 मिनिटांमध्ये पार केलं. आणि विशेष उल्लेख म्हणजे उर्वीचे वडील तिथे उपस्थित आहेत. त्यांनी 240 वेळा अर्नाळा जिल्हा ते अर्नाळा हे अंतर पार केलेलं आहे. तिच्या मागे फार मोठं बॅकलॉग आहे. आणि उर्वीचा इथे विशेष सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं. आपण मागच्या आठवड्यात बऱ्याच पेपरमध्ये न्यूजमध्ये वाचलं आहे. तसंच उर्वीला आपल्या गावातील कॉन्ट्रॅक्टर नंदू बिल्डर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस मिळतोय. तसंच इथे आयोजितच्या हस्ते त्यांना तसंच माजी सरपंच गांधीगड यांच्याकडनंही 500 रुपयाचं प्राईज त्यांना देण्यात येत आहे. उर्वीचा खूप खूप अभिनंदन. कुंदन मेहर यांच्याकडनं 500 रुपयाचं त्यांना बक्षीस देण्यात येत आहे.
तसंच आपण हा टुर्नामेंट जी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली, त्या टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी ज्या सगळ्यांचा जो सहभाग लागला त्या सर्वांचे इथे मी आभार मानतो. तसेच इथे पंच म्हणून ज्यांनी भूमिका स्वीकारली त्या पंचांचा इथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करू इच्छितात. तर पंचांची नावं घेत असतो. पंचांचे मी इथे नाव घेतोय. तत्पूर्वी एक उल्लेख करतोय की आमच्या गावातील एक उभरता तारा क्रिकेटमधला तनिष मेहर, ह्या वर्षी त्यांना मुंबईमध्ये अंडर-19 मध्ये संधी मिळाली आणि अंडर-19 क्रिकेटसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. त्यांचा इथे आम्ही सत्कार करू इच्छितोय. तनिष मेहर एक उभरता तारा, मुसाफिर कोटे क्रिकेटपटूंच्या हस्ते त्यांचा इथे आम्ही सत्कार करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तनिष मेहर, तनिष मेहर. पंच म्हणून आपल्या तनिष मेहर याला शिवम ग्रुप तर्फे 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. त्याने तिकडे येऊन जावं. तनिष मेहर, हॅलो, कृपया शांतता राखा. कृपया कुणी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना तनिष मेहर याला शिवम ग्रुपतर्फे 500 रुपयांचं रोज पारितोषिक देण्यात येत आहे. शिवम ग्रुप हा सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह असलेला एक ग्रुप आहे. तसेच माजी सरपंच गांधी घरत यांच्यातर्फे त्यांना 500 रुपयाचं प्राईज देण्यात येत आहे. कृपया कोणी गोंधळ करता टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्यांची भूमिका होती त्या सर्वांचा इथे सत्कार करणार आहोत. ही चांगली अशी बाजू आहे. उगम घरत पंच म्हणून त्यांनी भूमिका स्वीकारली. उगम घरत यांनी व्यासपीठावर यायचं आहे. उगम घरत, उगम घरत. कृपया पंच म्हणून ज्या क्रिकेटपटूंनी भूमिका स्वीकारली त्या सर्वांचा इथे सत्कार केला जाणार आहे. परंतु त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात उगम घरत एक फक्त प्राईज देऊन जातील. सर्वांची नावं इथे वाचण्यात येतील. उगम घरत, मयूर मांगेला, आशिष गोवारी, विघ्नेश, यश घरत, पंकज किणी, सुदीप किणी, आदेश घरत, मोहित गोवारी, नंदन घरत, प्रशांत मेहर, आराध्य निजाई, अलंकार निजाई, नंदन घरत, रुणाल किणी या सर्वांनी या टुर्नामेंटमध्ये पंच म्हणून अतिशय निष्ठुरपणे आणि निर्देश वृत्तीने खेळाडू वृत्तीने भूमिका स्वीकारली. त्यामुळे यांचा इथे सत्कार करत आहोत. तसेच या टुर्नामेंटसाठी स्कोरर म्हणून या टुर्नामेंटसाठी स्कोरर म्हणून आपल्याकडे काही क्रिकेटपटूंनी छोट्या क्रिकेटपटूंनी इथे सहकार्य केलं. त्या सर्व स्कोररांचा मी उल्लेख करतो. निहाल हिम्मत किणी, समर गुप्ता, नैतिक डिजाई, साहिल गोवारी या सर्वांनी इथे स्कोरर म्हणून भूमिका स्वीकारली. तर त्यांनी इथे यायचं आहे. त्यांचा सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कार करण्यात येणार आहे.
आता आपण अंतिम विजेता आणि एकूण टुर्नामेंटचं प्राइज डिस्ट्रीब्यूट करत आहोत. तत्पूर्वी आपल्याकडे उपस्थित असलेल्या काही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हॅलो. आशिष गोवारी यांना विशेष सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. असं असताना एकट्या आशिष गोवारीने BPL सारखी भयंकर टुर्नामेंट सक्सेसफुल दाखवली, त्याबद्दल आशिष गोवारीचं विशेष कौतुक. कलम किटकडून विशेष कौतुक आहे. आणि हे सन्मान चिन्ह राहुल गोवारी, प्लीज राहुल गोवारीकडे या. राहुल गोवारी प्लीज. राहुल गोवारी. हॅलो. राहुल गोवारी या प्लीज या. विशेष सन्मान चिन्ह आहे आशिष गोवारीसाठी उमेश फार्म हाऊस यातर्फे. तर आपण टुर्नामेंटमध्ये एकूणच ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्या सर्वांना इथे प्राइज देतोय. उपविजेता, प्रथम विजेता या सर्वांना आपण प्राइज डिस्ट्रीब्यूट करतोय. तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे कळंब गाव हे क्रिकेटचं चाहतं असं आहे. खूप मोठं योगदान तालुक्यासाठी कळंब गावाने दिलेलं आहे आणि त्याबरोबरच आपल्या गावात हे क्रिकेटचं ग्राउंड व्हावं यासाठी आपल्या खूप तपस्या आणि आराधना करावी लागणार आहे. मला वाटतं आजच्या या टुर्नामेंटमध्ये उपस्थित मान्यवरांना एकूणच या टुर्नामेंटविषयी काही उल्लेख करायचा असेल, आपलं मनोगत मांडायचं असेल तर त्यांनी अगदी मोजक्या 2 शब्दात करावं असं मी त्यांना विनंती करतोय. हॅलो. गुड इव्हनिंग. एकदम थोडक्यात सांगतोय मी, कारण आता खूप वेळ झाला इथे आणि बोथ द टीम्स आर वेटिंग फॉर द प्राइज डिस्ट्रीब्युशन. मी असं सांगतोय की मला खूप इथे आनंद वाटला, कारण जेव्हा मी क्रिकेट स्टार्ट केलं तेव्हा मी ज्या लोकांना खेळताना बघितले त्यापेक्षा बहुतेक मॅक्सिमम क्रिकेटर्स, एक्स क्रिकेटर्स, त्यांना मी लेजंड सांगू शकतोय कळमसाठी, ते इथे उपस्थित आहे. भरपूर लोक आहेत इथे उपस्थित. कारण मी हे बघतोय की गेल्या कोरोना काळामध्ये भरपूर लोक इकडं आपल्याकडनं गेले, पण तुमचे इथे भरपूर सिनियर प्लेयर्स आहेत तिथे. म्हणजे हे टुर्नामेंट सक्सेस झाल्यानंतर मी बघतोय की मॅक्सिमम सिनियर क्रिकेटर इथे उपस्थित आहे आणि म्हणून मी खूप आनंद झाला यावर्षी बघून. आणि मला असं वाटतं की असंच तुम्ही क्रिकेट कंटिन्यू करा इथे. आणि ह्या क्रिकेटमधूनच जेव्हा मी ऐकतोय की आपल्याकडनं एखादा मुलगा अंडर-19 साठी सिलेक्ट होतोय, मी अपेक्षा करतोय की आपल्याकडनं भारतासाठी खेळायला पाहिजे हा मुलगा. कारण सगळ्यांना माहित आहे की वसई तालुक्यात कळंब एक असा गड आहे, तिकडे मला पण माहित नाही किती टीम असेल, 50 टीम असेल मला वाटतं इकडे. पण मी हे बघतोय की कळंबमध्ये आता ॲटलिस्ट प्रॉपर क्रिकेट होतोय. म्हणजे 2020 क्रिकेट हा आता ट्रेंड चालू आहे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. कारण इकडे आपल्याकडे भरपूर लोक आहेत, भरपूर मुलं आहेत, ते आता वसईला पण खेळतात क्रिकेट. जेव्हा मी वसईला खेळतो मी पण बघतो त्यांना खेळताना, मला खूप आनंद वाटतोय की आपल्या कळंबकडे इथे खेळतात आता. म्हणून आता यंग जनरेशन चांगला करतोय, पण एक लक्षात ठेवा आपले जे सिनियर क्रिकेटर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट द्या आणि त्यांना इथे उभा राहू द्या त्यांना. हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या घरात पण जर आपले आजोबा असले किंवा आपले फादर असले तर आपल्याला एक असं असतं की आम्हाला कोणतरी आहे आम्हाला ते संधी द्यायला. इथे भरपूर लोक आहेत तुमच्यासाठी, सगळ्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करा आणि तुम्ही त्यांना घेऊन चला पुण्यासाठी. आय विश ऑल द बेस्ट टू एव्हरीबॉडी. गुड लक. धन्यवाद साहेब. नमस्कार. सर्वप्रथम माझा आणि उर्वीचा समाजाच्या वतीनं समाजाच्या व्यासपीठावर सत्कार केला याबद्दल कळंब गावचे मनपूर्वक आभार. असं म्हटलं जातं, मी कमी वेळ घेतोय आणि सगळे ज्येष्ठ खेळाडू आहेत, माझ्या काकांच्या वडिलांच्या वयात आहेत, पण तो उत्साह बघून मला पण त्या उत्साहात सामील व्हावं असं वाटलं. मगाशी माझी मुलगी बसली होती पण मी ग्राउंडवर फिरत होतो. कळंब गावात मुलगा जन्माला येतो तेव्हा रडत नाही, हातात बॅट घेऊन येतो. आणि या कळंब गावच्या क्रिकेटला 100-125 वर्षांची परंपरा आहे. कैलासवासी धनंजय किणी, मी माहिती घेत होतो, मी त्यांना पाहिलेलं नाही. अष्टपैलू खेळाडू होते. ट्रेवर बेली, मला वाटतं 70-80च्या दशकातला इंग्लंडचा खेळाडू. ट्रेवर बेली यांना एक प्रश्न, अष्टपैलू खेळाडू कोण, की जो बॅट्समन म्हणून संघात
जागा मिळू शकतो आणि फक्त गोलंदाज म्हणून जागा मिळू शकतो त्याला अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं आणि धनंजय किणी असे होते. आणि मला वाटतं आज हे सगळं म्हणजे मला कोण कुठे कुठल्या भागात राहतं मला माहिती नाही, पण हे जेव्हा क्रिकेट की बिंदू करत म्हणजे मला वाटतं मी तेव्हा 8वी-9वीला असेल, नाही अजून लहान असेल, पण ते कुठेतरी चिमाजी पेपरमध्ये पाहिलं होतं की कौंटी खेळायला जात होता. म्हणजे आमच्यासाठी सचिन तेंडुलकर बिंदू करत होता. आणि म्हणजे धनंजय किणी असतील किंवा अजून ज्येष्ठ खेळाडू असतील, म्हणजे आज ही रग आणि सगळा उत्साह दिसतो हे आज रक्त आणि त्यांचा वारसा पुढे चालतोय. आता तनिष मेहर कामगिरी करतोय. मला वाटतं पालघर डहाणूमधले खेळाडू IPL खेळले आणि आपले आता मुसाफिरबाई आहेत खेळले. फक्त कळमने आता इथून एक राष्ट्रीय खेळाडू द्यावा हीच अपेक्षा आहे. जास्त बोलत नाही, धन्यवाद. धन्यवाद निनाद भाऊ, तुम्ही खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे. आणि मला वाटतं खूप लोकांना बोलायचं होतं पण आम्ही आवडतं घेतोय कारण काळोख होतोय, अंधार होतोय आणि मग इथं आम्हाला वाचता नाही येणार आहे. ठीक आहे, इच्छा व्यक्त केली आहे, तांडेल साहेबांनी इच्छा व्यक्त केली. अशीसाठी केली. पहिल्यांदा मी आपल्या खेळाडूंचं मनापासून त्यांना अभिनंदन करतोय. आणि ह्याला कारण ही जी टुर्नामेंट आहे ती अतिशय शांततेने पार पाडल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. कोण जिंकलं कोण हरलं हा प्रश्न नाही आहे. आलं सगळा प्रत्येक खेळाडू जो असतोय तो मनापासून जीव ओतून आपण कुठंतरी प्रावीण्य दाखवावं ह्याच्यासाठी खेळत असतोय. परंतु आज मी जी इथं आल्यानंतर मी आजपर्यंत प्रत्येक वेळी विचार करतोय की आज ज्यांच्या माध्यमातून आपणाला हे ग्राउंड मिळालं आणि त्याच्यातून आमची ही सगळी टीम आज दिसते समोर ती घडवली गेली. आलं लक्षात. जर समजा ज्यानं कोणी हे आपणाला मदत केलेली आहे ती जर केली नसती तर मला वाटतं आमच्या मुलांना गल्ली बोळातच किंवा समुद्रकिनारीच खेळावं लागलं असतं. आज तरी सुद्धा मी आवर्जून सांगतोय की आज जी परिस्थिती आहे ते अजून आमचे चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी योग्य नाही असं मला वाटतं. तुम्ही पण आपलं ओपिनियन द्यावा. कारण हे जे ग्राउंड आहे ते तेवढं व्यवस्थित नाही. आता खूप धूळ उडते आणि त्यामुळे खेळाडूंना साहजिकच त्रास होतोय. आज आपल्याकडे असे खूप लोक आहेत की तुमची जी काय अडचण असेल आमच्या खेळाडूंची त्यानं हे प्रामाणिकपणे कबूल करून किंवा दाखवून आम्हाला या खेळाबद्दल काही माहीत नाही आहे पण तुमची जी काय अडचण असेल ते आपण दूर करायला समर्थ आहोत. आपल्याकडे त्या संदर्भातली लोक सुद्धा आहेत. परंतु मी जेव्हा तुम्हाला ह्या प्रकारचं जेव्हा आश्वासन देतोय तेव्हा आमच्या खेळाडूकडून पण काही अपेक्षा आहेत. जेव्हा मी एखाद्या माणसाकडे हे मागण्यासाठी किंवा हक्कानं जाणार आहे तेव्हा माझा पण मान तिथं उंचावली गेली पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय आणि इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सर्वांची मागणी होतो. नितीन किनी या इकडे प्लीज या. नितीन किनी या प्लीज या इकडे. आदरणीय मान्यवर मंडळी, माझे खेळाडू बंधू आणि ग्रामस्थ क्रिकेटप्रेमी बंधू भगिनींनो, खरं तर या कळंब गावाला या क्रिकेटचा एक इतिहास आहे. मी एवढं सांगू शकेन की गेल्या 60 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही खेळत होतो 60 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा ह्या कळंब गावामध्ये 23 टीम्स होत्या. खरं तर वसई तालुक्यामध्ये अशी कोणत्याही एका गावात 23 टीम नव्हत्या आणि त्यावेळेला हे क्रिकेटवर आम्ही प्रेम करत होतो. आजही तेच प्रेम टिकून ठेवून या खेळाडूंनी आमच्या गावाचं नाव वाढवलेलं आहे. ही आमची अभिमानस्थळ आहे
आणि वास्तविकता एक दुर्दैव असं की अशी जागा असताना, अत्यंत सुंदर अशी जागा क्रिकेटसाठी असताना अजूनपर्यंत काही इथे चांगली गोष्ट घडलेली नाही आहे. अरे काय चाललंय तुमचं, काय पाहिजे मला? आताच मला हे सांगायचं आहे की आपले सगळे मतभेद विसरून आपण जर ह्या उगवणाऱ्या पिढीला जर चांगल्या तऱ्हेची जागा मिळवून दिली नाही, किंबहुना चांगल्या तऱ्हेने सुविधा इथे निर्माण करून दिल्या नाहीत, तर खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट प्रेमी आहोत असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून म्हणतोय की ह्या आमच्या उगवत्या पिढीला जर तुमच्या हस्ते आशीर्वाद देणार असाल तर आपण सगळे मतभेद विसरून या कामी लागायला हवं आहे. मग ते आर्थिक मदत असो की कोणतीही मदत असो आपण करायला हवी आहे. कोणताही राजकारणी असो, कोणाचंही राज्य असो, आम्ही त्या कोणतं राजकारणी न ओळखता त्या राजकारण्याकडे जी सुविधा मागता येईल ती मागणार आहोत. आणि आणखी एक सांगतो, आम्ही जिवंत आहोत. खऱ्या अर्थाने हा शब्द वापरतो एवढ्यासाठी की आमचं वय जास्त उरलेलं नाही आहे. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही जर हे करू दिलं नाही तर आम्ही अपयशी ठरू, आमचं जीवनही वाया गेले असं ठरू. आणि म्हणून म्हणतोय आम्ही सर्व मिळून मतभेद विसरून हे ग्राउंड सुशोभित करण्यासाठी आणि आमच्या उगवणाऱ्या पिढीला चांगल्या तऱ्हेने प्लेयर तयार करण्यासाठी एक आशीर्वाद देतोय. आणि स्वतः मेहनत घेऊ. मग कोणती आम्हाला कामं करायची असोत, मग ती आर्थिक मदत असो की राजकीय मदत असो, सर्व मदत घेऊन आम्ही हे पूर्ण करू एवढं एक आश्वासन देतो आणि 2 शब्द पुरे करू. हॅलो हॅलो, आता आपण पारितोषिक वितरण सोहळा प्रत्यक्ष सुरुवात करतोय. आम्हाला माहित आहे की कळंबचा क्रिकेटपटू म्हटला की फिटनेस हा त्याचा मुख्य भाग असतो. आपल्या इकडे बसलेल्या खेळाडूंमध्ये मला वाटतं 60व्या वर्षी खेळलेले इथे 8-10 खेळाडू आहेत 60 वर्षानंतरही. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये ओल्डेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुबोध किणी 61 वर्ष त्याने व्यासपीठावर यायचं आहे. ओल्डेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुबोध किणी 61व्या वर्षी ते टुर्नामेंट खेळू शकले, जिथे 18 वर्षाचा आणि 19 वर्षाची मुलं खेळतात. 61व्या वर्षी. हॅलो हॅलो मित्रांनो, आपण सर्वजण IPL पाहता, रोज पाहत असता. मला वाटतं यावर्षीच्या IPL मध्ये सर्वात जास्त सेंचुऱ्या लावल्या गेल्या. पण आपल्या इथे या टुर्नामेंटमध्ये T20 मध्ये सेंचुरियन सापडले. जे 2 खेळाडू आहेत त्यांनी इथे सेंचुरी लावल्या आणि त्या सेंचुरियनसाठी विशेष असा पुरस्कार सुबोध किणी यांच्याकडनं देण्यात येणार आहे. त्यांचे वडील काही प्रदीप भास्कर किणी यांच्या स्मरणार्थ ते विशेष पुरस्कार देतात. ते सेंचुरियन आहेत तनिष मेर, आशिष घरात. हे दोघांनी ते सेंचुरी लावल्यात. त्याचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. तनिष मेर आणि आशिष घरात यांना विशेष असा पुरस्कार देण्यात. कृषी स्पोर्ट्स कडनं तनिष यांना T-शर्ट प्रदान करण्यात येत आहे. कृषी स्पोर्ट्स तनिष यांना T-शर्ट प्रदान करण्यात येत आहे, त्याचा त्याने स्वीकार करावा. आपण IPL पाहिलं असेल, मला वाटतं IPL मध्ये यावर्षी सर्वात जास्त सिक्सरचा पाऊस पडला गेला. सर्वात जास्त 6 कोणी मारले IPL मध्ये. पण आपल्या या टुर्नामेंटमध्ये असा खेळाडू आहे मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट. मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट नंदन घरात याने एकूण 20 आशिष घरात यांना कृषी सेंचुरियनसाठी त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे, त्यांनी स्वीकार करावा. तसेच कृषी स्पोर्ट्स करते त्यांना T-शर्ट प्रदान करण्यात येत आहे. आशिष घरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट
या टुर्नामेंटमध्ये असे खेळाडू आहेत त्यांनी एकेकाने खूप खूप असे सिक्सर मारल्या. आपल्याकडे नंदन घरात याने एकूण 20 सिक्सर मारले आहेत. नंदन घरात मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट. मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट नंदन घरात. उत्तुंग असे षटकार हा मारू शकतो खेळाडू. आपल्याकडे असे खेळाडू तयार होत आहेत. सर्वांना आपल्याला सारखा अभिमान वाटला पाहिजे. स्टायलिस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अजब असा एक बक्षीस आपण इथे जाहीर करतोय. स्टायलिस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओमकार गोवारी. स्टायलिस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्रशांत मेहर त्यांना प्राइज देतील. प्रशांत मेहर उर्फ स्लॅक स्टायलिस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. गेम चेंजर ऑफ द टुर्नामेंट. आदेश घरात. इमर्जिंग प्लेयर या वर्षीचा इमर्जिंग प्लेयर यश जितू सिंग. अगदी लहान बालक आहे तो. यश जितू सिंग शाळकरी मुलगा आहे तो शाळेच्या वयाचा. यश जितू सिंग इमर्जिंग प्लेयर आहे का तिथं? त्याचा प्रतिनिधी कोणी आहे का? बेस्ट बॅट्समन इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यश जितू सिंग. त्यांचा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. बेस्ट बॅट्समन तनिष मेहर. बेस्ट बॉलर सुयोग निजाई. बेस्ट बॉलर. तसेच बेस्ट बॉलरसाठी मालती किणी व हर्षेंद्र किणी यांच्या स्मरणार्थ संकेत किणी उर्फ बिट्या यांच्याकडनं टी शर्ट प्रदान करण्यात येत आहे. प्लेयर ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज संकेत किणी. मॅन ऑफ द सिरीज संकेत किणी. मॅन ऑफ द सिरीज संकेत किणी. प्लेयर ऑफ द मॅच तनिष मेहर. प्लेयर ऑफ द मॅच. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की तनिष मेहर हा आपल्या गावातला एक उभरता तारा आहे.
अलीकडे त्यांना 19 वर्षाखालील याच्यामध्ये मुंबई संघामध्ये संधी मिळाली होती. तर त्यांनी त्यांचे इथे 2 अनुभव इथे शेअर करायचे आहेत. त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी मुंबई संघात त्यांना संधी मिळाल्यानंतर काय त्यांना फील काय झालं याच्याविषयी ते बोलणार आहेत. 2 शब्दात ते बोलतील. पहिलं तर मी साह्य संघाचा धन्यवाद करेल, त्यांनी मला संधी दिली. मी तर सांगेल त्यांच्यासाठी मी खेळू शकलो मुंबई किंवा काही खेळ ते त्यांच्यासाठी, कारण त्यांनी मला स्टार्टिंग जेव्हा मी खेळ चालू केलं क्रिकेटचं त्यांनी मला संधी दिली. परफॉर्मन्स काही असलं तरी त्यांनी मला संधी देत गेले. त्यांनी त्याचा विचार नाही केला की काय होईल पुढे काय होईल, नेहमी संधी देत गेले. आता जे काय ते त्यांच्यासमोर आहे. धन्यवाद. आणि सर्वांनी तनिषसाठी खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपल्या गावातील गेम चेंजर खेळाडू आताच उल्लेख केला आदेश घरात, त्यांना नवीन शूज घेण्यासाठी 3000 रुपये रोख रक्कम त्यांना राहुल गोवारी यांच्याकडनं प्रदान करण्यात येणार आहे. आदेश घरात. इथे एक बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, बेस्ट फिल्डरसाठी आपण पुरस्कार जाहीर केला आहे. ते बेस्ट फिल्डरचं नाव आहे स्नेहल घरत. स्नेहल घरत पूर्वीच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. स्नेहल घरत, बेस्ट फिल्डर स्नेहल घरत. हॅलो हॅलो हॅलो. सर्वांचं कळम क्रिकेट असोसिएशनतर्फे मी अभिनंदन करतो आणि एक दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की आजच्या समारंभाला आम्ही आपल्या गावातले राजकीय पक्षाचे नेते वगैरे कोणी आम्ही कोणालाही आमंत्रण केलेलं नाही आहे. ते फक्त आलेले आहेत तर ते आपल्या क्रिकेटच्या प्रेमाखातर आलेले आहेत. फक्त आचारसंहिता चालू आहे म्हणून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आम्ही इथे आमंत्रित केलं नाही. त्याबद्दल मी कळम स्पोर्ट्स असोसिएशनचा उपाध्यक्ष ह्या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. गावाची पण फक्त हे जे आलेले आहेत पाहुणे ते फक्त क्रिकेटच्या प्रेमाखातर आलेले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, कारण 2-3 कमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत की तुम्ही सरपंचांना वगैरे बोलवलं पाहिजे होतं, पण जी आचारसंहिता आहे त्या अनुषंगाने मी कोणालाच आमंत्रित केलं नाही. फक्त बाहेरचा मुसाफिर खोटे आहे, निनाद पाटील आहे आणि त्याची मुलगी पूर्वी पाटील, बस. म्हणून मी त्या सर्व नेत्यांचे, सन्मानित नेत्यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. आता आपण रनरअप आणि विजेता संघाचा पुरस्कार जाहीर करतो. तत्पूर्वी एक सूचना आले, आपल्याकडे वसई श्री पुरस्कार मिळवणारा रोहन म्हात्रे यांचा इथे सत्कार करण्यात आहे. रोहन म्हात्रे तसेच तनिष मेहर यांना युवा कळमतर्फे टी शर्ट प्रदान करण्यात येत आहे. त्याचा विशेष सत्कार इथे युवा कळम करू इच्छितो. युवा कळम ही सामाजिक संघटना आहे आणि त्या संघटनेमार्फत त्यांचा तनिषचा इथे पुन्हा एकदा विशेष सत्कार युवा कळमचा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करणार आहे. त्यांना इथे टी शर्ट प्रदान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तनिषसाठी पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
उपविजेता संघ आणि विजेता संघाचा पुरस्कार देत आहोत. तत्पूर्वी मी इथे उल्लेख करतो की उपविजेता संघासाठी जी ट्रॉफी पुरस्कृत केली आहे श्री प्रकाश नरसिंह निजाई यांच्यातर्फे आपल्या गावचे थोर क्रिकेटपटू कैलासवासी धनंजय उर्फ भगत किणी यांच्या स्मरणार्थ तर उपविजेता संघ आहे RBR थंडर. RBR थंडर यांनी आपला उपविजेता पुरस्कार घेऊन जायचा आहे. RBR थंडर. उपयोजन संघ आहे RBR थंडर. राजोडी बीच रिसॉर्ट. राजोडी बीच रिसॉर्ट RBR थंडर. त्यांना पुरस्कार प्रदान करतील सन्माननीय KD खरत साहेब. त्यांना पुरस्कार तसेच विजेत्या संघाची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे आपल्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते दत्त मंदिराचे निर्माते माननीय श्री रुद्रनाथ मेहेर यांच्यातर्फे त्यांचे आजोबा प्रथम सरपंच कैलासवासी वामन मेहेर यांच्या स्मरणार्थ तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावातील प्रथम सरपंचाचा मान स्वर्गवासी वामन मेहेर यांनी स्वीकारला होता. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू श्री रुद्रनाथ मेहेर यांच्यातर्फे प्रथम पुरस्कारची ट्रॉफी देण्यात येणार आहे. आणि ही ट्रॉफी देताना आपल्याकडील रणजीपट्टू सन्माननीय मुसाफिर खोटे, रुद्रनाथ मेहेर आणि निनाद पाटील हे त्यांना ट्रॉफी प्रदान करतील. नाही आपल्या गावातील वसई श्री पुरस्कार विजेते रोहन म्हात्रे यांचा इथे सत्कार होणार आहे. पण ते इथे बाईकवर आहेत. येत आहेत. आले रोहन म्हात्रे येत आहेत. रोहन म्हात्रेचा पुरस्कार देऊया आणि नंतर प्रथम पुरस्कार आपण देऊया. माफ करा आपल्या गावातील बॉडी बिल्डर्स ज्यांनी वसई श्री पुरस्कार मिळवला त्यांचा इथे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आणि त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ट्रॉफी
ऋषेंद्र गरज साहेब त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील, त्यांचा ते स्वीकार करावा. उल्लेख करतो विजेत्या संघाचा पुरस्कार ट्रॉफी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री रुद्रनाथ मेहर ज्यांनी दत्त मंदिराची निर्मिती केली, ते वामन मेहर, कैलासवासी वामन मेहर त्यांच्या आजोबा यांच्या स्मरणार्थ त्यांनी रनर ऑफ ट्रॉफी जाहीर केली आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. तसेच विजेता संघ आहे ब्रह्मेश्वर ही ब्रह्मेश संघ ठरला आहे.